जय सियाराम। मी सौ योगिता अतुल पालियेकर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे वसुंधरा पायदिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या संकल्पनेतून वसुंधरेचे संवर्धन करा अशी जनजागृती करत रामानंद संप्रदायाच्या मुंबई उपपीठ वसई येथून दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी। आज आहे 14 ऑक्टोबर 2025 आणि या वसुंधरा पायदिंडीचा तब्बल 11वा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र। चला तर मग आपणही पाहूयात या वसुंधरा पायदिंडीचा पुढचा प्रवास, जो सुरू होत आहे श्रीयांस हॉटेल, बोगदा कशेळी, तालुका पोलादपूर, जिल्हा दक्षिण रायगड येथून। मध्यान्ह पूजा, यात्रिकींचा व इतर भाविकांचा महाप्रसाद व अल्पविश्रांतीनंतर पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या सिद्ध पादुकांना फुलांनी सजवलेल्या आणि आकर्षित दिसणाऱ्या सुंदर रथामध्ये पुनश्च विराजित करण्यात आले व यानंतर वसुंधरा पायदिंडीने पुढील नियोजित मार्गावर प्रस्थान केले।
वसुंधरा संवर्धनाच्या जनजागृतीचे कार्य आणि वृक्षारोपण करत चालत असणारी ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे हॉटेल अनुसया, ओझरवाडी, तालुका पोलादपूर, जिल्हा दक्षिण रायगड या ठिकाणी। अतिशय उल्हासपूर्ण व भावपूर्ण वातावरणात येथे वसुंधरा पायदिंडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। या ठिकाणी सर्वच यात्रिकी व इतर भाविकांच्या सायंकाळच्या अल्पोपहाराची उत्तम सोय करण्यात आली आहे। यासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचं नाव आहे नीलकंठ जयराम पाटील। त्याचप्रमाणे अन्नदात्यांमार्फत या ठिकाणी पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचार पद्धतीने पूजन करण्यात आले। अन्नदाता सुखी भव या वाक्याप्रमाणे अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक। आज आपण केवळ पायी चालत नाही तर निसर्ग संवर्धनाचा एक महत्त्वाचा संदेश हाती घेऊन चालत आहोत। निसर्गाने आपल्याला भर भरून दिले आहे, परंतु आपणच त्याला विसरलो आहोत। आजच्या काळात जेव्हा ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणाने आपले आयुष्य धोक्यात आणले आहे, तेव्हा झाडच आपला एकमेव आधार आहेत। झाड म्हणजे केवळ लाकूड नव्हे, झाड म्हणजे केवळ सावलीही नव्हे, झाड म्हणजे आपले जीवन आहे, झाड म्हणजे आपला प्राणवायू आहे। आज आपण जो श्वास घेत आहोत तो फक्त या वृक्षांमुळेच। या दिंडीच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो की ही झाड लावणे हा केवळ आता छंद नाही तर ही काळाची गरज आहे। प्रत्येक झाड म्हणजे एक नवीन जीवन, प्रत्येक झाड म्हणजे आपल्या भविष्याची जमापुंजी आहे।
महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया।
नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया वसुंधरा संवर्धनाच्या जनजागृतीचे कार्य, वृक्षारोपणाचे महत्त्व व मुखी गुरूंचे नामस्मरण घेत श्री क्षेत्र नाणिजधामच्या दिशेने मार्गस्थ असणारी ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे वैभव रिसॉर्ट, खवटी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी. अर्थातच या वसुंधरा पायी दिंडीचं आजचं हे मुक्कामाचं ठिकाण. योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. अतिशय जल्लोषात या वसुंधरा पायी दिंडीचे वाजत गाजत आणि फुलांच्या पायघडा घालत त्याचप्रमाणे सुवासिनींकडून औक्षण करून स्वागत करण्यात आले. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजींच्या सिद्ध पादुकांना फुलांनी सजवलेल्या व उत्कृष्ट पूजेची मांडणी केलेल्या भव्य व्यासपीठावर विराजमान केले गेले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया
रामानंद संप्रदायाच्या वेद संपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन संपन्न करण्यात आले। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया। नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया। गुरु माऊली यानंतर सर्व भाविक व यात्रिकींच्या उपस्थितीत सांजारती संपन्न झाली। महंता तुझी योगिराया। गुरु माऊली नरेंद्र स्वामी मनास तल्लीनता व मंत्रमुग्ध करणाऱ्या सांजारतीनंतर रात्रीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादामध्ये गोड पदार्थाचा देखील समावेश करण्यात आला आहे। ज्या अन्नदात्यांनी या महाप्रसादाचे व गोड पदार्थाचे अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्वेता अमोल शेळके। अन्नदान म्हणजे माणुसकी, सेवा आणि परमार्थ हे तीन सुख सहजच मिळण्यासाठी सत्पात्री अन्नदान करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच आजच्या या महाप्रसादाच्या व गोड पदार्थाच्या अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक। आज ही वसुंधरा पायदिंडी वैभव रिसॉर्ट खवटी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मुक्कामासाठी थांबणार आहे। रात्री शेजारती करण्यात येईल। त्याचप्रमाणे सर्व वसुंधरा पायदिंडी मधील यात्रिकी आज येथेच विसावा घेतील। चला तर मग आपण सुद्धा आता विश्रांती घेऊया आणि भेटूया उद्या सकाळी एका नवीन ऊर्जेसह। तोपर्यंत जय सियाराम। जय सियाराम। माझं नाव सौ कल्पिता कल्पेश संखे, राहणार पश्चिम पालघर। आता यंदाचं हे वसुंधरा पायदिंडी सन 2025 माझं यंदाचं हे तिसरं वर्ष आहे धामयात्री म्हणून। यावर्षी इतकं सुंदर व्यवस्थापन म्हणजे केलेलं आहे या पायदिंडीमध्ये की प्रत्येक धामयात्रीची अगदी फुलासारखी काळजी घेतलेली आहे। म्हणजे प्रत्येक धामयात्री हा किती म्हणजे लाख मोलाचा आहे आणि त्या धामयात्रीचं स्थान जगद्गुरूंच्या हृदयामध्ये कसं आहे ते सुंदरपणे ह्या सेवेतून ते दाखवून दिलेलं आहे। कसलीच आम्हाला तिळमात्र सुद्धा ह्याच्यामध्ये कुठलीच कमी जाणवत नाहीये। अगदी राहण्याच्या व्यवस्थेपासून नाश्त्यापासून सगळ्या प्रकारची व्यवस्था आणि
संग्राम सेना आहे त्यांची पण सुरक्षा व्यवस्था ही नुसती पायीदिंडी ही पायीदिंडी नसून वसुंधरा पायीदिंडी आहे, कारण ह्याच्यामध्ये आपल्या ह्या वसुंधरेचं आपल्या पृथ्वी मातेचं जतन करण्यासाठी वृक्ष लागवड सुद्धा केली जाते। अशा प्रकारे जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजींनी हा जो वसुंधरा पायीदिंडी संरक्षणाचा जो वसा घेतलेला आहे तो असंच वर्षानुवर्षे वाढवावा असेच मी माझ्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करते। जय सियाराम। नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीजवासी नाथ महंता तुझी योगी राया।